पिंपळनेर प्रभाग क्रमांक 4 मधील भाग्योदय कॉलनी परिसरातील त्रिलोकनाथ महादेव मंदिर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुंदर उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या नव्या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना आता फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच विरंगुळ्यासाठी एक उत्कृष्ट, स्वच्छ आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे। या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी मनापासून स्वागत करत आनंद व्यक्त केला। या लोकार्पण सोहळ्यात साखरे विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंजुळाताई गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, पिंपळनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये ज्ञानेश्वर एखंडे, विजय साहेबराव गांगुर्डे, संभाजी अहिरराव, विशाल देसले, रेखा सूर्यवंशी, संगीता पगारे, शोभा नेरकर, विशाल सोनवणे, गणेश खिरणार, बापू पांडुरंग सूर्यवंशी, सतीश पाटील, PS पाटील, बबलू चौधरी, जावेद सय्यद, जौर जगीरदार आदींचा समावेश होता। यावेळी भाग्योदय कॉलनीतील नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शॉल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विशाल देसले यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच डॉक्टर तुळशीराम गावित यांनी शहरातील विविध विकास कामांची माहिती देत प्रलंबित कामं लवकरच पूर्ण केली जातील व विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही असे नागरिकांना आश्वासन दिले। आमदार मंजुळा गावित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून घेतल्याची माहिती दिली। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। उद्यानाच्या कामासाठी बबलू चौधरी यांचे मोठे प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच हे सुंदर उद्यान साकार झाले आहे। त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांना एक उत्तम व हिरवळयुक्त विश्रांतीचे ठिकाण मिळाले असून परिसरातील नागरिकांसह प्रमुख पाहुण्यांनीही त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। मान्यवरांच्या हस्ते उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले असून या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे। तसेच भविष्यातही अशा विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। एकूणच या उद्यानामुळे पिंपळनेर शहरातील नागरिकांना एक नवे, आकर्षक आणि उपयुक्त सार्वजनिक ठिकाण मिळाले आहे। आज आपल्या या पिंपळनेर शहरात भाग्योदय कॉलनी या ठिकाणी त्रिलोकनाथ मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोरचं जे ओपन स्पेसची जागा होती त्या ठिकाणी उद्यानाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि तो त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी एक शुभ मुहूर्तावर आज लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अतिशय कमी जागेत परंतु पूर्ण त्या ठिकाणी जागेचा वापर, योग्य असा वापर करून या कॉलनी परिसरातील जे ज्येष्ठ असतील ते ज्येष्ठांसाठी, खास करून महिलांसाठी, लहान मुलांसाठी या ठिकाणी विरंगुळा म्हणून बसण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर असं या ठिकाणी उद्यान आज या ठिकाणी आपण करून दिलेलं आहे। या ठिकाणी आपल्या या DPTCच्या माध्यमातून या उद्यानासाठी आपण निधी दिलेला होता। तसंच प्रत्येक ह्या कॉलनीतील भाग्योदय कॉलनी असेल किंवा आजूबाजूच्या ज्या कॉलन्या आहेत पिंपळनेर परिसरातील त्या सर्व कॉलन्यांना देखील मागील 1 वर्षाभरापासूनच आपण या ठिकाणी आपल्या नगर विकास खात्यातून आपण अनेक प्रकारचा निधी या ठिकाणी आपण दिलेला होता आणि त्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, गटारी, भूमिगत गटारी आणि जे ओपन स्पेसच्या जागा असतील त्या ओपन स्पेसच्या जागा देखील या ठिकाणी आपलं सुशोभीकरण करून या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने आताच ह्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी देखील आपल्या ह्या नगर परिषद नव्याने जी झालेली आहे त्या नवीन नगर परिषदेच्या योजनेतून आज आपण या ठिकाणी 15 कोटीचे ऑर्डर या ठिकाणी मिळवलेली आहे आणि ते 15 कोटीचे देखील वर्क ऑर्डर या ठिकाणी पिंपळनेर शहरातील विकास कामांसाठी झालेले आहे आणि विकास कामं हे आता काही दिवसातच, थोड्या दिवसात आपण या ठिकाणी चालू करून नक्कीच आपल्याला या परिसरातील सर्व शहरातील लोकांना सुद्धा कामं हे झालेले दिसतील। त्यासाठी आपल्या या पिंपळनेर शहरातील एक सुंदर आणि सुसज्ज अशी अभ्यासिका या ठिकाणी आपल्या परिसरातील, आपल्या शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातील मुला मुलींना, विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये त्याचा योग्य तो वापर आणि उपयोग त्यांना होईल आणि अशा पद्धतीने ती अभ्यासिका सुद्धा सुसज्ज अशी 3 कोटीची ती अभ्यासिका आहे। ती अभ्यासिका या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। नमो गार्डन सुद्धा या ठिकाणी उभारणार
आहोत. त्याच पद्धतीने नदी किनारचे जे दोन्ही साईडचे जे पट्टे आहेत ते पट्टे सुद्धा आपण नदी किनारा सुद्धा आपण सुसज्ज असं याच 15 कोटीमध्ये आपण करणार आहोत. अमरधामची सुसज्ज असं त्या ठिकाणी सुविधा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कुस्तीचं मैदान आहे, आजूबाजूचे पुन्हा अजून रस्ते, गटारी ह्या सर्व 15 कोटीच्या निधीतून आपण या ठिकाणी कामं करणार आहोत. थोड्या दिवसातच ते कामं देखील चालू झालेले आपल्याला सगळ्यांना दिसतील. आणि आज ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर. प्रतिनिधी रफिक शेख, पिंपळनेर.